देवच आहे. याला तर भक्ती म्हणाव, यालाच काय म्हणाव, जे जे आहे ते देवच आहे. म्हणून पूजा ध्यान जप त्याशी नाही, त्याला काय पूजा करायची. काऊन की पूजा तो झाला, पूजेक तो झाला, पूज्य पी तो झाला, ती त्रिपुटीच राहिली नाही. त्याची पूजा करायला तो देव, ज्यांनी वस्तू पूजा करायला ते वस्तू बी देव, जो पूजा करायला तो बी देव, आणि ज्याला ती पूजा चालली अर्पण तो बी देवच आहे. म्हणून एक दृष्टांत अमृत अनुभवातला ते घेऊ आपण आता आणि संपू आपली सेवा. बघा, मंदिर आहे, देवा त्या दगडाचं तयार केलं. कशाचं? दगडाचंच मंदिर केलं. अख्खा माळच कोरला आणि काय तयार केलं? मंदिर. आणि त्याच्यात त्या मंदिरात तो माळच कोरून एक देव तयार केला. महादेव धरा ना आता. मंदिर बी कोणाचं? महादेवाचं. आणि त्याच्यात मूर्ती कशाची तयार केली? महादेवाची. नंदी पुढं त्याच पर्वताचा. आणि त्या महादेवाला सामुग्री बेल फुलं वाहिलेले ते बी दगडाचेच. एक भक्त तिथं दगडाचा. कोणाची सेवा करायला? तिथं असणारी पार्वती बी देव देऊळ परिवारू की जे कोरून डोंगर कोरूनच देव आणि परिवार सगळा कशाचा? दगडाचाच आहे. सगळा माळच येतो. तैसा भक्तीचा व्याहारो का न व्हावा, सगळा देवच आहे. सगळा कोण आहे? जसं तिथं कसं लक्षात आलं तुमच्या की माळच हे सगळा